कडक नमस्कार मंडळी, मी रसिका स्वागत करते पुन्हा एकदा तुमचं आपल्या फूड चॅनल स्वाद यात्रामध्ये। तर फर्स्ट ऑफ ऑल वेलकम बॅक गाईज आफ्टर अ व्हेरी लॉंग ब्रेक। ॲक्च्युली आमच्या फॅमिलीचा थोडा इश्यू झालेला, त्याच्यामुळे आम्हाला शूट करता येत नव्हतं। पण आता आफ्टर एवढ्या मोठ्या ब्रेक नंतर आम्हाला असं वाटलं एक झणझणीत व्हिडिओ झालाच पाहिजे। त्यामुळे आम्ही दादरला असेच फिरत होतो तेव्हा एकदा वाचलं की येवा कोकण आपलोच असा, ते वाचून आम्ही आलो रेवाज किचनला। सो वेळ न घालवता चला बघूया। सो तुम्ही बघू शकता आपलं एवढं कोकणी फूड सगळं समोर आलेलं आहे आपल्या, आणि आपल्या सोबत अमय दादा सुद्धा आहेत जे इकडचे ओनर आहेत। तर त्यांच्याकडनं आपण आधी जाणून घेऊया या प्लेसची खासियत आणि ते कशी स्टार्ट झाली ही प्लेस। ती गोष्ट म्हणजे थँक्यू सर्वांना, तुम्ही आला तिकडे बरं वाटलं। सो गेले 4 वर्ष झाले आपला चालू आहे प्रवास। असं टेस्ट आणि असं जेवण मिळणं मला वाटतं की हे मी बॅट करतो की हे हॉटेलपेक्षाही खूप सुंदर आहे आणि चविष्ट आहे फर्स्ट ऑफ ऑल। आणि असे रिव्ह्यूज येतात त्यावरून मी सांगतो तुम्हाला, असं माझं म्हणणं असं काही सांगत नाही। दुसरी गोष्ट, रेवाज करायचा स्टार्ट करण्याचा मागचा हेतू म्हणजे आपल्या साऊथ बॉम्बेमध्ये या साईडला लाईक स्ट्रीट फूडवरती चायनीज मिळतं, लाईक फ्रँकीज मिळतात, मोमोज हल्लीचा म्हणजे मोमोज एक मला वाटतं एक जगच बनवलं पाहिजे। सो मोमोज आहे राईट, बट असं जेवण आपलं मालवणी पद्धतीचं आपलं घरात जे बनतं ते जेवण स्ट्रीट फूडवर घेऊन येणं हे माझ्यासाठी खूप मोठा रिस्क होता। सो जॉब करता जसं मी प्रत्येक रीलमध्ये सांगतो, मी हे जॉब करून हे माझं साईड बाय साईड आहे। जसं मी वोडाफोन आयडियाला आहे, तिकडे मी MIS एक्झिक्युटिव्ह आहे। सो असंच एकदा काम करता वोडाफोन आयडियामध्ये अशीच मला आयडिया आली की आपलं स्वतःचं एक काहीतरी स्टार्टअप असावं। रेवाज किचन का म्हणालं तर मराठी माणूस कोणाच्या हाताखाली कधी नसतो, आणि मला वाटतं की जरी गेला तरी त्याची प्रॉपर व्हॅल्यू ही आपण स्वतः स्टार्टअप केल्यावरतीच आपल्याला कळते। तो हेच कन्सेप्ट बद्दल किचन स्ट्रीट फूडवरती घेऊन यायचं मला स्वप्न की रेवाज सावंत मुलीबरोबर भेटला गेलो ॲज अ शेफ आहे। सो ती मला म्हणाली होती की हे काय करते तू, एक्सेल बिक्सेल हे तर चालूच राहणार, लाईफ टाईम चालू राहणार, बट तुझं सक्सेस तुझ्या आवडीमध्ये बनव। सो हे रेवा नाव हे तिचं कॅप्चर केलं आणि एस हा सक्सेससाठी। सो हे रेवाज किचन हे असं फॉर्म। सो तुम्हाला पण माहितीच असेल मी नेहमी फूड इंट्रोड्यूस करते, पण अमय दादा आपल्या सोबत आहेत आणि त्यांनी एवढं आपल्याला चांगलं पॅम्परिंग बोलू शकतो इन फूड केलेलं आहे। सो मी त्यांनाच रिक्वेस्ट करेन की एक एक डिश त्यांनी सांगावी या व्हिडिओमध्ये की कोणती आहे ते। म्हणजे आपल्याकडे इकडून हे किमा कुलचा आहे, किमा विथ कुलचा, कुलचाचा कॉम्बिनेशन किमा बरोबर एक स्पायसी मस्तपैकी एक वेगळा डेडली कॉम्बिनेशन आहे। यानंतर लिव्हर मसाला, सर्वीकडेच गेला तर तुम्ही हे बघाल की पिझ्झा वगैरे बघाल, पण हा एक लिव्हर तांदळाच्या भाकरी बरोबर वा एक वेगळा आहे। त्याच्यानंतर गार्लिक सुक्क, नॉर्मली आपण गार्लिक म्हणजे मालवणी चिकन वगैरे बघितलं असेल, पण गार्लिक सुक्क आणि तांदळाची भाकरी अगेन डेडली कॉम्बिनेशन। त्याच्यानंतर हे
आहे सुरत बेसवरती आहे. जे जैन्स गुजूज वगैरे येतात त्यांच्यासाठी आपण एगिटेरियन असतात, एगटेरियन. सो त्यांच्यासाठी आपण एक एग गोटाला म्हणून त्याच्याबरोबर आपण कुलच्याबरोबर या खाऊ शकतो. क्रेझी चीझी टिक्का आहे. क्रेझी चीझी टिक्का जसं खाताना तुम्हाला एक वेगळा म्हणजे लाईक मी सांगू शकत नाही, पण तुम्हाला खाल्ल्यावर नक्की कळा. आणि ते खाण्यासाठी तुम्हाला यावं लागेल रेवाज किचनला. सो अगेन आपल्याकडे प्लेन टिक्का आणि पहाडी टिक्का आहे. चिकन पुलाव आहे, टिक्का पुलाव आहे. आणि हे सर्व झाल्यावरती बेस्ट गार म्हणजे आपल्याकडे ही सोलकढी, कोकणातली आत्मतृप्त सोलकढी, ही अशी सोलकढी. सो हे आपलं आजचा मेन्यू आहे. ओके, सो मेन्यू तर तुम्ही ऐकलाच असेल. आता मी फटकन खाते आणि तुम्हाला रिव्ह्यू देते की कसं आहे फूड ते. चला. सो गाईज, वेळ न घालवता मी पहिला ट्राय करणार आहे चिकन खिमा आणि कुलचा. कारण का ते थोडं युनिक आहे आणि इकडचं जरा न्यू पण आहे. सो मी ते पहिला स्टार्ट करताना तेच खाणार आहे. वाव, खूप 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 टेस्टी आहे. हा जो कुलचा आहे ना तो खूप सॉफ्ट आहे आणि मैद्याचा नाही, हे व्हीटचा आहे तो. आणि जे चिकन आहे ते एकदम बटरी लागतंय, हे स्पायसी आहे आणि त्यात खूप सारं भरभरून ऑनियन टाकलेलं आहे, त्यामुळे ती एकदम वेगळीच टेस्ट येते. वाव वाव. इराणी कॅफेमध्ये जसं किंवा भेटतो तसा बिलकुल नाहीये. त्याला थोडं एक मालवणी ट्विस्ट दिलेला आहे, त्याच्यामुळे ते जे स्पायसेस त्यांनी यूज केलेत ना ते एकदम मस्त ब्लेंड झालेले आहेत आणि एकदम परफेक्ट लागतंय. ते एकदम स्पायसी आहे. मी एवढा वाव एक्सपेक्ट केला नव्हता. म्हणजे असं स्ट्रीटवर असं खिमा खूप म्हणजे माझ्या एक्सपेक्टेशन्सच्या वर खूप मस्त आहे. नेक्स्ट मी स्टार्टर्स ट्राय करते. मी स्टार्ट बेसिक पासून करते, टिक्का पासून. रेड टिक्का त्यांनी इवन पुदिन्याची चटणी दिली आहे, सलाड दिलाय, चटणी सोबत ट्राय करते. एकदम तंदूरचा फ्लेवर आला, एकदम स्मोकी फ्लेवर येतोय आणि चिकन जे मॅरिनेट झालंय नेक्स्ट लेवल. टेस्ट खूप मस्त आहे. इवन ती जी चटणी आहे ग्रीन चटणी ती एकदम परफेक्ट बनवलेली आहे. पुदिन्याचा एकदम परफेक्ट फ्लेवर आलेला आहे त्याला. थोडीशी त्यात टँगीनेस पण येते. चिकन पण एकदम फ्रेश आहे आणि एकदम सॉफ्ट आहे आणि एकदम कुक पण मस्त झालेलं आहे, परफेक्ट कुक झालेला आहे. पहाडी टिक्का ट्राय करते. तो मी पहिला असाच ट्राय करते. तुम्ही बघू शकता इट्स फुल ऑफ बटर. पूर्ण बटर मध्ये त्यांनी कोट केलेलं आहे त्याला. फ्लेवरफुल आहे. त्यांनी जो त्याला मसाला यूज केलेला आहे खूप 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 स्पायसी नाही पण हा बिट ऑफ स्पायसी. तर पहाडी बोलल्यावर स्पायसीनेस येतोच. सो स्पायसी तर आहेच, पण त्या बटरमुळे त्याचं टेस्ट थोडी सटल झालेली आहे स्पायसीनेसची. पण खूप मस्त आहे. आणि त्यांनी थोडी ती टेस्ट अजून एनहान्स करायला त्याच्यावर त्यांचा आय डोंट नो चाट मसाला टाकलाय और सम मसाला टाकलाय, त्याच्यामुळे ती टेस्ट अजून एनहान्स होती आहे त्याची. बट जी ती टेस्ट येते आफ्टर इटिंग दॅट इज व्हेरी 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 टेस्टी. नेक्स्ट मी एकदम अशी एक्साइटेड आहे क्रेझी चीझी टिक्का खायला. बघू शकता किती ते माउथ वॉटरिंग आहे. असं पूर्ण चीजने भरलेलं आहे, खाली पूर्ण मलाई आहे, त्यात चिकन आहे पूर्ण टॉस केलेलं. इवन दे हॅव पुट सम ऑनियन, ग्रीन चटणी. ती गार्निशिंगच त्यांनी एवढं मस्त केलेलं आहे की ते एकदम माउथ वॉटरिंग वाटतंय. खूप फ्लेवरफुल आहे. मीन्स इट्स फुल ऑफ फ्लेवर्स. माउथ मध्ये टाकल्या म्हणजे फ्लेवर्स असे बर्स्ट होत आहेत. बटरचा, चीजचा, मलाईचा. ती जी ग्रेव्ही बनवली आहे त्यांनी, ज्यात ते टिक्का टॉस केले ती खूप टेस्टी आहे. ही एकदम फुल ऑफ मलाई आहे. त्यात त्यांनी व्हेजेस टाकलेले आहेत, सलाड टाकलंय, थोडं बटर पण आहे, त्याच्यामुळे ते पूर्ण क्रीमी लागतंय.
आणि चिकन एकदम ज्युसी लागतं. त्याचा फ्लेवर एक्झॅक्टली कसा आहे हे जाणून जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की इकडे येऊन व्हिजिट करा आणि ते टेस्ट करा. तेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की हे किती यम्मी आहे ते. आणि अशा क्रेझी चीझी डिशेस तुम्हाला बघायच्या असतील ना तर आमच्या क्रेझी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नेक्स्ट मी गार्लिक मालवणी चिकन सुक्का ट्राय करणार आहे आणि कलेजी फ्राय विथ भाकरी. फर्स्ट ऑफ ऑल मला तुम्हाला हे सांगायला आवडेल की त्यांची जी भाकरी आहे ती इन हाऊस आहे. म्हणजे असं कुठे बाहेरून ती लोक प्रिपेअर नाही करून घेत, ती लोक घरातच प्रिपेअर करतात. तुम्ही बघू शकता की भाकरी किती त्यांची सॉफ्ट आहे आणि एकदम परफेक्ट भाकरी, एकदम लुसलुशीत भाकरी तुम्ही बघू शकता. ती मी पेअरअप करणार आहे विथ गार्लिक चिकन सुक्का. ते पण स्ट्रीटवर जी खाण्यात मजा आहे, म्हणजे आपण खूप ठिकाणी चिकन सुक्का खाल्लेलं आहे, स्ट्रीटवर खायची मजा आहे चिकन सुक्का, ते पण विथ भाकरी. हे एकदम वेगळीच फिलिंग आहे, ती मी आता खाते. चिकनची जी ग्रेव्ही आहे ती थोडी स्वीट आहे, पण त्यांनी जे भरभरून गार्लिक टाकलेलं आहे त्याच्यामुळे त्याची टेस्ट एकदम चेंज होते. एकदम गार्लिकी फ्लेवर येतोय त्याला. मला पर्सनली गार्लिकचा फ्लेवर हा खूप आवडतो, त्यामुळे मला हे खूप जास्त आवडलेलं आहे. मी एकदा पीस बरोबर ट्राय करते चिकन सोबत. मी आधी फक्त ग्रेव्ही बरोबर ट्राय केलेलं. मी एवढ्या ठिकाणी चिकन सुक्का खाल्लेलं आहे, पण असं चिकन सुक्का मी फर्स्ट टाइम खाते. मला असं वाटतं मी एकदम असं प्रॉपर गावी येऊन कुठेतरी असं बोलतात ना स्ट्रीट कोकणला किंवा असं कुठे येऊन आपण कुठे खातो, असं लिटरली असा फील येतोय. अशी टेस्ट येते त्याला ऍक्च्युली. आणि त्या गार्लिकमुळे त्याची टेस्ट नेक्स्ट लेवल झालेली आहे. आधी थोडं स्वीट लागतं, पण मग नंतर तो स्पायसीनेसचा झटका आहे. कलेजी ट्राय करते. कलेजी एकदम फ्रेश आहे आणि एकदम सॉफ्ट आहे आणि जो प्रॉपर फ्लेवर आला पाहिजे कलेजीला तो एकदम प्रॉपरली त्या लोकांनी बॅलन्स केलेला आहे आणि ती एकदम वेल कुक्ड आहे. म्हणजे कधी कधी कलेजी कुक नाही होत, ही एकदम वेल कुक्ड आहे. आणि हे दोघांचे जरी प्रिपरेशन सेम असेल तरी यात आणि या फ्लेवर्समध्ये खूप डिफरन्स आहे. पीसेस ऑफ कलेजी ह्यात सुद्धा आणि चिकन मध्ये सुद्धा एकदम जनरस पीसेस टाकलेले आहेत त्यांनी. नेक्स्ट मी अंडा घोटाळा ट्राय करणार आहे विथ कुलचा. जसं आपल्या दादांनी सांगितलेलं की ते सुरती स्टाईल विथ नो गार्लिक, जे एगिटेरियन्स असतात त्यांच्यासाठी स्पेशली हे असतं. पण आता तुम्हाला जर हे खायचं असेल तर सुरतला जायची गरज नाहीये. तुम्हाला पण माहिती आहे की कुठे येऊन खायचं आहे. ऑब्व्हियसली आपल्या रेवाज किचनला मी खाते आणि तुम्हाला सांगते कसं आहे ते. मी फर्स्ट टाइम अंडा घोटाळा ट्राय करते. मी लाईफमध्ये कधीच अंडा घोटाळा खाल्लेला नाहीये. इट्स लाईक बेसिकली डिश काय आहे, ग्रेव्ही आहे, तर त्यांनी एगला आय गेस स्मॅश केलेलं आहे पूर्ण आणि वरून ऑमलेट टाकलेलं आहे. त्यांनी मी आतापर्यंत एगची करी खाल्लेली और ऑमलेट्स खूप खाल्लेत, पण ह्याची एकदम वेगळी टेस्ट येते. हे दिसताना भुर्जीसारखंच दिसतंय, पण हे खूप वेगळं आहे त्याहून. म्हणजे जसं आपण भुर्जीमध्ये एक स्मॅश करतो तसं हे स्मॅश केलंय. भुर्जी ड्राय असते, हे थोडंसं ग्रेव्ही टाईप आहे, त्याच्यावर त्यांनी ऑमलेट टाकलेलं आहे. स्पायसी तर आहेच, पण जी एग भुर्जीची जशी टेस्ट येते ना ती पण येते थोडी थोडी. चिकन करी जेव्हा आपण खातो तेव्हा जशी टेस्ट येते तशी पण टेस्ट येते. सो इट्स अ ब्लेंड ऑफ 2-3 फ्लेवर्स टेस्ट. मे बी एक्झॅक्टली तुम्हाला टेस्ट नाही समजू शकत आहे, बट जे मी खाल्लंय फर्स्ट टाइम खाल्लंय ते खूप युनिक आहे आणि मला ते खूप आवडलंय. मला तर टेस्ट ह्याची कळत नाहीये, पण तुम्ही नक्की या, ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला ह्याची टेस्ट कशी वाटली और त्याचे फ्लेवर्स कसे वाटतायत आणि ही प्लेस पण कशी वाटली हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. अंडा घोटाळा खाऊन माझ्या पोटामध्ये तर पूर्ण घोटाळा झालेला आहे. सो आता तो थोडा बॅलन्स करायला आपल्याकडे आहे सगळ्या मालवणी कोकण लोकांची फेवरेट सोलकढी. तर आता आपली भाकरी आणि कुलचा तर खाऊन झालेला आहे आणि थंडगार सोलकढी पण पिऊन झालेली आहे. त्यानंतर आपण ताव मारूया खमंग आणि स्वादिष्ट चिकन पुलाववर. एकदम स्वादिष्ट
पुलाव आहे हा, एकदम फ्लेवरफुल आणि त्यात जे मसाले त्यांनी यूज केलेत त्याच्यामुळे ते एकदम त्याचे जे फ्लेवर्स आहेत ते एकदम एनहान्स करतात. आणि तो ऍक्च्युली आपण जशी बिर्याणी खातो, इट इज नॉट अ बिर्याणी. आय नो बिर्याणी आणि पुलाव वेगळा वेगळा आहे, पण हा जो केलेला आहे तो तव्यावर केलेला आहे, त्यामुळे बिर्याणीमध्ये लेयर्स असतात. ह्याच्यात जे मसाले आहेत ते सगळे मिक्स केलेले आहेत एकसाथ, त्यामुळे ह्याचा जो फ्लेवर आहे तो एकदम डिफरंट फ्लेवर आहे रॅदर दॅन बिर्याणी. जी टेस्ट येते ती एकदम गावरान टेस्ट येते. त्याच्यामुळे थोडा स्पायसी आहे. त्यांनी त्यात रॉ ऑनियन पण टाकलेला आहे आणि चिकनचे पीसेस तुम्ही बघू शकता एकदम भरभरून टाकलेले आहेत. आणि असं नाही की म्हणजे साईज अँड ऑल, खूप मोठे मोठे पीसेस टाकले आहेत आणि चिकन पण एकदम फ्रेश आणि मस्त मॅरिनेट झालेला आहे. नेक्स्ट मी टिक्का पुलाव ट्राय करते, चिकन टिक्का. यात बेसिकली जे आपण टिक्काच खातो, जे ते तंदूरवर हे करतात, फ्राय करतात, ते टिक्काज या पुलावमध्ये टाकलेले आहेत त्यांनी. कडक, एकदम भारी लागतंय. म्हणजे मी कधी हे कॉम्बिनेशन इमॅजिन नव्हतं केलं, टिक्का विथ राईस. एकदम युनिक कॉम्बिनेशन आहे. इतकं लवली लागतंय ना ते. त्या राईसला एवढा मस्त स्मोकी फ्लेवर येतोय त्याने त्या टिक्कामुळे, आणि त्याची टेस्ट एकदम चेंज झालेली आहे राईसची. बेस्ट. मी तुम्हाला ही डिश इथे येऊन हायली रिकमेंड करेन, ट्राय करा नक्की. मी हे तर सगळं संपवतेय फटाफट. तुम्हाला पण जर अस्सल कोकणी फूड खायचं असेल, ते पण स्ट्रीटवर, ते पण एकदम पॉकेट फ्रेंडली बजेटमध्ये, तर आपल्या रेवाजला नक्की व्हिजिट करा आणि तुम्ही नक्की टेस्ट करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणती डिश जास्त आवडली आहे आणि टेस्ट कशी होती ते. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.